पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं पिक्स बेरिंग. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक्सपान्शन बेरिंग, जो की जे काही टाईप्स ऑफ बेरिंग आहे त्याचा हा सेकंड टाईप आहे एक्सपान्शन बेरिंग. एक्सपान्शन बेरिंगलाच फ्री बेरिंग देखील म्हणलं जातं. जे काही एक्सपान्शन बेरिंग आहे त्या एक्सपान्शन बेरिंगला फ्री बेरिंग देखील म्हणलं जातं, म्हणजेच एक्सपान्शन बेरिंग और फ्री बेरिंग. टाइप्स ऑफ एक्सपान्शन बेरिंग्स आर स्लाइडिंग प्लेट बेरिंग, डीप कास्ट विथ कर्व प्लेट बेरिंग, रॉकर बेरिंग विथ कर्व बेस, रॉकर and roller bearing. These are the 4 types of expansion bearing or free bearing. आता याला एक्सपान्शन बेरिंग और फ्री बेरिंगच का म्हणायचं. याच्यामध्ये जे काही एक्सपान्शन बेरिंग आहे याच्यामध्ये जे काही लॉंगिट्युडिनल मुवमेंट आहे ब्रिज गर्डर त्याच्यामध्ये काय केलं जातं, अलाव केलं जातं. फक्त जी काही लॉंगिट्युडिनल मुवमेंट आहे म्हणजेच bearing which allow longitudinal movement of bridge girder are known as expansion bearing or free bearing. परत मी डेफिनेशन लिहितो. जे काही एक्सपान्शन बेरिंग आहे त्यालाच काय म्हणलं जातं, फ्री बेरिंग देखील म्हणलं जातं. फ्री बेरिंग. डेफिनेशन ऑफ एक्सपान्शन बेरिंग: द बेरिंग which allow longitudinal movement of bridge girder are known as expansion bearing or free bearing. आता जे काही हे टाईप्स आहेत, स्लायडिंग प्लेट बेरिंग, डीप कास्ट विथ कर्व प्लेट, रॉकर बेरिंग विथ कर्व बेस अँड फोर्थ रॉकर अँड रोलर बेरिंग. आता फर्स्ट टाईप बघू आपण, स्लायडिंग प्लेट बेरिंग, जो की एक्सपान्शन बेरिंगचा फर्स्ट टाईप आहे. आता याच्यामध्ये आपण जी काही स्लायडिंग प्लेट बेरिंग आहे याच्यामध्ये काय केलं, हे इमेज आहे. आपण याचं जे काही डिस्क्रिप्शन वाचण्यापेक्षा जे काही डिस्क्रिप्शन आहे आपण डायरेक्ट इमेजवरून जर बघितलं तर सर्वात जास्त आपला एक स्लायडिंग प्लेट बेरिंग काय आहे हे आपल्याला समजून जाईल. आता यामध्ये जे काही स्लायडिंग प्लेट बेरिंग आहे हा कोणाचा टाईप आहे, तर फर्स्ट आपली लाईन होईल किंवा स्टेटमेंट होईल, तर स्लायडिंग प्लेट बेरिंग इज द सिम्पलेस्ट टाईप ऑफ एक्सपान्शन बेरिंग. म्हणजेच जे काही स्लायडिंग प्लेट बेरिंग आहे हा कोणाचा टाईप आहे, तर एक्सपान्शन बेरिंगचा टाईप आहे. कशाचा टाईप आहे, टाईप ऑफ एक्सपान्शन बेरिंग, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, फ्री बेरिंग म्हणतो. झालं. तर स्लायडिंग प्लेट बेरिंग इज द टाईप ऑफ एक्सपान्शन बेरिंग. आता नेक्स्ट पॉईंट, जे काही स्लायडिंग प्लेट बेरिंग आहे याच्यामध्ये काय केलेले आहे, सोल प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे. काय प्रोव्हाइड केलेली आहे, सोल प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ही जी काही सोल प्लेट आहे कुठं प्रोव्हाइड केलेली आहे, तर ब्रिज गर्डर, म्हणजे ही जी काही मेन गर्डर आहे आणि बेड प्लेट या दोन्हीच्या मध्ये काय केलेली आहे, सोल प्लेट, जी काही ही स्लॉटेड होल आहे ह्याच्यामध्ये, ही कोणती प्लेट आहे, सोल प्लेट आहे. ही सोल प्लेट कुठं प्रोव्हाइड केलेली आहे, इन बिटवीन मेन गर्डर हा गर्डर आणि बेड प्लेट याच्यामध्ये काय केली आहे, सोल प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे. मग याच्यानंतर काय आहे, ही जी काही बेड प्लेट आहे हे कुठं फिक्स केलेले आहे, तर जे काही ॲब्युटमेंट आहे ह्या ॲब्युटमेंटवरती काय केलेलं आहे, ही सोल बेड प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे. आता ही बेड प्लेट आहे कुठं प्रोव्हाइड केलेली आहे किंवा कुठं फिक्स केलेलं आहे, तर ही ॲब्युटमेंट आहे. या ॲब्युटमेंटवरती काय केलेलं आहे, हे बेड प्लेट
प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर जे काही सोल प्लेट आहे ते काय केले आहे, जे काही बेड प्लेट आहे त्या बेड प्लेटला काय केलेले आहे, अटॅच केले आहे किंवा कनेक्ट केलेली आहे. कशाच्या सहाय्याने केलेले आहे, तर त्या ठिकाणी जे काही बोल्ट्स आहेत बोल्टच्या सहाय्याने काय केलेले आहे, इथं जे काही स्लॉटेड होल्स आहेत याच्या सहाय्याने काय केलेलं आहे, इथं बोल्टचा वापर करून सोल प्लेट बेड प्लेटला कनेक्ट केलेली आहे. मग अशा प्रकारची बेरिंग कशासाठी युटिलाइज केलं जातं स्लायडिंग प्लेट बेरिंग, तर जे काही मेन गर्डर आहे त्याचं लॉंगिट्युडनल मुवमेंट अलाव करण्यासाठी. म्हणजेच जी काही स्लायडिंग बेरिंग आहे ते काय करते, अलाउज करते ओनली लॉंगिट्युडनल मुवमेंट ऑफ मेन गर्डर. म्हणजेच जे काही लॉंगिट्युडनल अलाव करते, कशाला अलाव करते, लॉंगिट्युडनल मुवमेंट ऑफ ब्रिज गर्डर. जे काही ब्रिज गर्डर आहे त्याचं लॉंगिट्युडनल मुवमेंटला अलाव करते. मग अशा प्रकारचे जे काही स्लायडिंग प्लेट बेरिंग आहे मग किती मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे, तर ही जी काही बेरिंग आहे 12 to 20 मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे. 12 to 20 मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे. तर हे झालं एक्सप्लेनेशन ऑफ स्लायडिंग प्लेट बेरिंग. नेक्स्ट टाईप आहे आपला डीप कास्ट विथ कर्व प्लेट बेरिंग. आता ही डीप कास्ट बेस विथ कर्व प्लेट बेरिंग हा कोणाचा टाईप आहे, तर हा जो काही टाईप आहे एक्सपान्शन बेरिंगचा टाईप आहे. कोणाचा टाईप आहे, जे पहिली लाईन काय होईल आपली, हा जो काही टाईप आहे हा टाईप कोणाचा आहे, एक्सपान्शन बेरिंग. एक्सपान्शन बेरिंग म्हणजेच आपण जेव्हा आन्सर लिहिते वेळेस आपल्याला माहीत पाहिजे की डीप कास्ट बेस विथ कर्व प्लेट बेरिंग इज द टाईप ऑफ एक्सपान्शन बेरिंग. म्हणजे हा एक्सपान्शन बेरिंगचा टाईप आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही सोल प्लेट आहे ते कशावरती रेस्ट आहे, तर हे जी काही सोल प्लेट प्रोव्हाइड केलेली आहे हे कशावरती रेस्ट आहे किंवा कशावरती सपोर्ट केलेलं आहे, तर कर्व बेड प्लेटवरती. या ठिकाणी जी काही सोल प्लेट आहे ते कशावरती प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा कशावरती फिक्स केलेले आहे किंवा रेस्ट आहे. मग हे जे काही सोल प्लेट आहे रेस्ट ऑन कर्व बेड प्लेट. ही जी काही सोल प्लेट आहे तर कर्व बेड प्लेटवरती रेस्ट आहे. याच्यानंतर जे काही आता हे सोल प्लेट झालं. सेकंड पॉईंट, सोल प्लेट रेस्ट ऑन कर्व बेड प्लेट. आता ह्याच्यानंतर जे काही कर्व बेड प्लेट आहे ते कशावरती रेस्ट आहे किंवा कशावरती फिक्स केलेलं आहे, तर ते ॲबॅटमेंटवरती काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. म्हणजे जी काही कर्व प्लेट आहे कर्व बेड प्लेट ते कशावरती फिक्स केलेलं आहे, तर ते ॲबॅटमेंटवरती फिक्स केलेलं आहे. म्हणजे कर्व बेड प्लेट इज फिक्स टू ॲबॅटमेंट. म्हणजे जे काही कर्व बेड प्लेट आहे ते ॲबॅटमेंटसोबत फिक्स केलेले आहे. झालं. तर हे इतकंच ह्याचं एक्सप्लेनेशन आहे. आणि ह्याचं जे काही मेन फंक्शन आहे डीप कास्ट बेस विथ कर्व प्लेट बेरिंगचं, तर हे काय करतं, फक्त अलाऊ फ्री अँग्युलर मुवमेंट ऑफ गर्डर. फ्री अँग्युलर मुवमेंट ऑफ गर्डर. तर हे काय करतं, जे काही अँग्युलर मुवमेंट होणार आहे त्या मेन गर्डरमध्ये त्याला ते अलाव करतं. आणि लास्ट पॉईंट ह्याच्यामध्ये काय होईल, मग डीप कास्ट बेस विथ कर्व प्लेट बेरिंग किती मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे, तर ही जी काही बेरिंग आहे तर ही 12 to 20 मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे. म्हणजेच डीप कास्ट बेस विथ कर्व प्लेट बेरिंग इज सुटेबल फॉर स्पॅन 12 to 20 मीटर. जो काही स्पॅन असणार आहे 12 to 20 मीटरसाठी सुटेबल आहे. हे झालं एक्सप्लेनेशन ऑफ डीप कास्ट बेस विथ कर्व प्लेट बेरिंग. आता याच्यामध्ये नेक्स्ट टाईप बघू आपण, रॉकर बेरिंग विथ कर्व बेस. आता याच्यामध्ये जी काही रॉकर बेरिंग विथ कर्व बेस हा कुणाचा टाईप आहे, तर हा जो काही टाईप आहे हा रॉकर बेरिंगचा टाईप आहे. पण यामध्ये जे काही बॉटम शू आहे जे काय कर्व टाईप प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्यामुळं काय होईल, त्या ठिकाणी कमीत कमी जे काही लॉंग टर्म मुवमेंट आहे त्या ठिकाणी त्याला कमीत कमी रेजिस्टन्स होईल, प्रतिकार होईल.
मग अशा प्रकारची जी काही बेरिंग आहे किती मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे, तर ही देखील जो काही स्पॅन वापर करणार आपण 12 to 20 मीटर स्पॅनसाठी रॉकर बेरिंग विथ कर्व बेस प्रोव्हाइड केलेली आहे. याच्यामध्ये आपण इमेजमध्ये बघू. आता याच्यामध्ये जे काही टॉप शू आहे ते कशाला फिक्स केलेलं आहे, जे काही ब्रिज गर्डर आहे ह्या ब्रिज गर्डरला टॉप शू फिक्स केलेला आहे याच्यामध्ये. आणि जे काही बॉटम शू आहे ते कशावरती रेस्ट आहे, ऑन कर्व बॉटम बेस. याच्यामध्ये जे काही बॉटम आहे तो कसा आहे, कर्व आहे ह्या ठिकाणी. अशा प्रकारचा कर्व त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे बॉटमच्या शूला. आणि ह्या टॉप शू आणि बॉटम शू, म्हणजे बॉटम शू इथं कसं आहे, कर्व टाईप आहे, स्ट्रेट टाईप नाही आहे त्या ठिकाणी, कर्व बॉटम शू आहे. याच्या दोन्हीच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे, रॉकर बेरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि याचा मेन जो काही उद्देश आहे अशा प्रकारची बेरिंग युटिलाइज करणं, तर त्याचा मेन फंक्शन जो काय आहे, तर ते काय करतात, अशा प्रकारची बेरिंग अलाउज करते फॉर डिफ्लेक्शन अँड एक्सपान्शन ऑफ ब्रिज गर्डर विथ रिड्यूस हॉरिझॉन्टल फोर्स. या ठिकाणी ही काय करते, अलाउ करते, अलाउ फॉर डिफ्लेक्शन अँड एक्सपान्शन. हे कोणाचं होतं एक्सपान्शन, डिफ्लेक्शन अँड एक्सपान्शन ऑफ ब्रिज गर्डर विथ रिड्यूस हॉरिझॉन्टल फोर्सेस. त्या ठिकाणी बऱ्यापैकी काय केलं जातं, हॉरिझॉन्टल फोर्सेस रिड्यूस केलं जातं. तर हे आहे रॉकर बेरिंग विथ कर्व बेस. हे एकदम साध्या सिम्पल टाईप आहे किंवा सिम्पल एक्सप्लेनेशन आहे. परत एकदा रिवाईज करू आपण. रॉकर बेरिंग विथ कर्व बेस. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही टॉप शू आहे कशाला फिक्स केलेला आहे, तर गर्डरला फिक्स केलेलं आहे. जे काही गर्डर आहे त्या गर्डरला फिक्स केलेलं आहे. आणि जे काही बॉटम शू आहे तो कसा आहे, कर्व बॉटम बेस या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे बॉटम शूला. आणि ह्या दोन्हीच्यामध्ये काय केलेलं आहे, रॉकर पिन प्रोव्हाइड केलेलं आहे. इतकंच याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे. आणि याचं जे काही मेन फंक्शन आहे युटिलाइज करण्यासाठी, तर हे काय करतं, अलाव करतं डिफ्लेक्शन अँड एक्सपान्शन. जे काही ब्रिजचं डिफ्लेक्शन आणि एक्सपान्शन आहे ह्या दोन्ही गोष्टीसाठी हे काय करतं, अलाव करतं. यासाठी काय केलं जातं, रॉकर बेरिंग विथ रॉकर बेरिंग विथ कर्व बेस त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. आता लास्ट टाईप बघू आपण, रॉकर अँड रोलर बेरिंग. आता ह्याचं जे काही नेम आहे तेच काय करतं, इंडिकेट करतं की याच्यामध्ये काय काय युटिलाइज केलेलं आहे. याच्या नेममध्ये काय केलेलं आहे, रॉकर, जे की आपण रॉकर बेरिंग शिकलं होतं आपण. आणि आता याच्यामध्ये ॲडिशनल काय, रोलर प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे पाठीमागच्या याच्यामध्ये कसं होतं, जो काही बॉटम शू होता तो कसं होता, कर्व बेसचा होता. पण इथं काय असणार आहे, जे काही बॉटम शू आहे आणि जी काही बेड प्लेट आहे ह्या दोन्हीच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या ठिकाणी रोलर प्रोव्हाइड केलेला आहे. हे जे काही या ठिकाणी जे काही हा पण कशाचा टाईप आहे, जो काही आपलं रॉकर बेरिंग आहे त्याचा हा एक टाईप आहे. पण याच्यामध्ये काय केलेलं आहे, परत एक्सप्लेनेशन बघू आपण. आता टॉप शूचं हे करू एक्सप्लेनेशन. जे काही टॉप शू आहे ते कशाला फिक्स केलेलं आहे, तर जे काही गर्डर आहे, मेन गर्डर, त्याला फिक्स केलेला आहे. आणि हा बॉटम शू. आता बॉटम शू कशावरती रेस्ट आहे, ओव्हर द रोलर. आता हे जे काही रोलर दिसतात असे गोल गोल इथं, हे जे काही रोलर्स आहेत त्याच्यावरती रेस्ट आहे. आणि जे काही रोलर्स आहेत ते कशावरती रेस्ट आहेत, जे काही बेड प्लेट आहे त्या बेड प्लेटवरती रेस्ट आहे. पण त्याच्यावरती ते सपोर्ट केलेले आहेत. आणि बेड प्लेट कशाला फिक्स केलेले आहे, ॲबॅटमेंटला फिक्स केलेले आहे. मग अशा प्रकारचं जे काही रॉकर आणि बेरिंग आहे, मग कधी सुटेबल आहे, मग कशासाठी प्रोव्हाइड केलं जातं, तर ही जी काही बेरिंग आहे त्या ठिकाणी लॉंगिट्युडिनल ॲज वेल ॲज अँग्युलर मोमेंट जी काही ब्रिजची होणार असते त्याला अलाउ करण्यासाठी रॉकर अँड रोलिंग बेरिंग युटिलाइज केलं जातं. कशासाठी युटिलाइज केलं जातं, जी काही लॉंगिट्युडिनल मुवमेंट आहे, लॉंगिट्युडिनल मुवमेंट आणि अँग्युलर मुवमेंट, अँग्युलर मुवमेंट ह्या दोन्ही गोष्टी अलाउ करण्यासाठी
रॉकर अँड रोलिंग बेरिंग युटिलाइज केलं जातं. मग अशा प्रकारची जी काही बेरिंग आहे मग किती मीटर स्पॅनसाठी सुटेबल आहे, तर सच टाईप ऑफ बेरिंग सुटेबल फॉर स्पॅन मोर दॅन 20 मीटर. जेव्हा स्पॅन 20 मीटरपेक्षा जास्त असेल तर या केसमध्ये काय केलं जातं, रॉकर अँड रोलिंग बेरिंग युटिलाइज केलं जातं. तर हे काय होतं, एक्सप्लेनेशन ऑफ एक्सपान्शन बेरिंग और फिक्स बेरिंग.